नमस्ते मुलांनो. नमस्ते मॅडम. तर मूल्यवर्धनच्या पुस्तकामधील आज तुम्ही कितवा भाग पाहत आहात? चौथा. ठीक आहे. काय नाव आहे त्या भागाचं? माझी आवड व नाव. बरं. जी उत्तरं लिहिली आहेत ती उत्तरं कोणी लिहिलीत? कोणाची उत्तरं आहेत? सार्थकची. म्हणजे तू मुलाखत घेणार आहे त्याची? शिवराज मुलाखत घेणार आहे, होय की नाही? उत्तरं लिहिताना त्यांनी एक मुद्दा दिला आहे त्या ठिकाणी की सर्व उत्तरे कशी लिहायची? प्रामाणिकपणे आणि नेमकेपणे, म्हणजे थोडक्यात लिहायचं, आहे की नाही? लिहिलीत ना प्रामाणिकपणे? सार्थक, सुरू करूया? सुरू कर. प्रश्न 1. तुला कोणते गुण असणारे लोक आवडतात? मला स्वच्छ व सुंदर लोक असणारे लोक आवडतात. जरा खाली घे, दिसत आहे तुझा चेहरा. हां. प्रश्न 2. तुला कोणत्या प्रकारचे लोक आवडत नाही? मला वाईट बोलणारे लोक आवडत नाही. प्रश्न 3. तुला सर्वात जास्त आवडणाऱ्या 2-3 व्यक्ती कोणत्या? आई व वडील. प्रश्न 4. तुला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात. प्रश्न 5. मोबाईल TV वरचे तुला आवडते कार्यक्रम चित्रपट कोणते? माझे मोबाईल व TV वरचे कार्यक्रम डोरेमॉन व टिटू. प्रश्न 6. तुला कोणते काम करायला अजिबात आवडत नाही? मला घाण काम करायला अजिबात आवडत नाही. प्रश्न 7. तुझे घाण म्हणजे कसलं काम? वाईट काम. कारण घाण आणि वाईटमध्ये फरक आहे. घाण काम म्हणजे समजा स्वच्छतेचं काही काम असेल, घर झाडणं असेल, कचरा उचलणं, हे सुद्धा वाटू शकतं, परंतु ते स्वच्छतेचं काम आहे. तर उत्तर काय आहे? घाण काम म्हणजे वाईट काम. ओके, तो बदल करायचा फक्त. ठीक आहे. वाईट काम, बरोबर ना? शिव्या देणं, कोणाची छेड काढणं, मारामारी करणं, ही कामं वाईट आहेत ना? चोरी करणं, म्हणून वाईट शब्द वापरू. ओके. प्रश्न 7. तुझे आवडते खेळाडू कोण आहे? महेंद्रसिंग धोनी. बरं. प्रश्न 8. रिकाम्या वेळेत तुला सर्वात जास्त काय करायला आवडते? मला मोबाईल बघायला व अभ्यास करायला खूप आवडते. धन्यवाद.